राधाकृष्ण येळवरस। मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी। माझ्या शाळेचे नाव जी. आदर्श शाळा मुंडेगाव। मी एक प्रयोग सादर करणार आहे। प्रयोगाचे नाव आहे रिमोटवर चालणारी गाडी। प्रयोगाचे साहित्य आहे एक कंट्रोलर, एक बॅटरी, एक मोटर, एक पट्टी, एक सनबोल, दोन बल्ब आणि 2 स्क्रू एवढे साहित्य मला लागलेले आहे। आता बघा, मी कंट्रोलर सनबोर्डला फिट केलेले आहे आणि एका पट्टीच्या साहाय्याने मोटर सनबोर्डला बांधलेली आहे आणि मोटरीच्या 2 वायरी कंट्रोलरला जोडलेल्या आहे आणि इंडिकेटरच्या 2 वायरी सनबोर्डला जोडलेल्या आहे आणि खराब झालेल्या खेळण्याची स्टेअरिंग पुढे लावलेली आहे आणि बॅटरीने मी गाडीला पॉवर देतो। आणि आता बघा, मी तुम्हाला चालू करून दाखवतो। गाडी आता मी चालू केलेली आहे। मी रिमोटने पुढे मागे घेऊ शकतो। मी जेव्हा पुढचे बटन दाबतो तेव्हा गाडी पुढे येते आणि जेव्हा मागचे बटन दाबतो तेव्हा गाडी मागे येते। आता बघा, या गाडीला मी इंडिकेटर सुद्धा बसवलेले आहे। मी जेव्हा उजवीकडचे बटन दाबतो तेव्हा उजवीकडचे इंडिकेटर लागते। जेव्हा मी डावीकडचे बटन दाबतो तेव्हा डावीकडचे इंडिकेटर लागते। आणि हे बल्ब जास्त व्होल्टेज सुद्धा घेत नाही। आणि जर का बॅटरीची चार्जिंग संपली तर आपण चार्जिंग सुद्धा करू शकतो। आपण हे ॲडॉप्टरच्या साहाय्याने चार्जिंग करू शकतो। ही क्लिप आपण याच्यात लावायची आणि हे आपण बोर्डात घालायचे आणि बटन चालू करायचे। हे चार्जिंग होऊन जाईल। आणि जर का लाईट उपलब्ध नसेल तर आपण याने सुद्धा चार्जिंग करू शकतो। या 2 पिना या सोलर पॅनलने आपण चार्जिंग करू शकतो। आता या 2 वायरी आपण या क्लिपमध्ये लावायच्या आणि गाडी चालू होते। आता चार्जिंग करून झाल्यावर आपण ही पिन लावायची। हे सोलर पॅनल आपण उन्हात असे ठेवायचे आणि बॅटरी मागे ठेवायची। मी सोलर पॅनलच्या 2 वायरी बॅटरीला जोडलेल्या आहे। त्या सोलर पॅनलमुळे बॅटरी चार्जिंग होईल आणि गाडी पुढे मागे येईल आणि गाडी चालू होईल। अशा पद्धतीने मी चार्जिंगवर चालणारी, रिमोटवर चालणारी आणि सोलरवर चालणारी गाडी बनवली।